आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली असून नामांकन अर्जांच्या छाननीनंतर 21 पैकी तब्बल 18 जागांवर बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे उर्वरित 3 जागांबाबत काय घडामोडी होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर नेवासा तालुक्यातील विद्यमान आमदारांनी ज्येष्ठ नेते व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाविरोधात आक्रमक भूमिका घेत निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा निर्धार विरोधी गटाने व्यक्त केला होता। मात्र 2 जून रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत विरोधी गटाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत। उपलब्ध माहितीनुसार 21 पैकी केवळ 12 जागांवरच विरोधी गटाला उमेदवार मिळवण्यात यश आले। तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगाव हे देखील करजगाव गटातून अपक्ष उमेदवारी करत आहेत। दरम्यान 3 जून 2026 रोजी नामांकन अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या एकूण 94 अर्जांपैकी 17 अर्ज छाननी अंती बाद करण्यात आले। यामध्ये विरोधी गटाचे 9 तर सत्ताधारी गटाचे 8 अर्ज बाद झाल्याची माहिती समोर येत आहे। छाननीनंतरच्या चित्रानुसार 21 पैकी 18 जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये करजगाव गटातून 2 जागा तर महिला आरक्षित जागेतून 1 जागेसाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे। मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 18 जून असल्याने अंतिम चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे। उर्वरित 3 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार की सर्व जागांवर एकमत होऊन संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष 18 जूनकडे लागले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।